नमस्कार. VIP टॉकीजमध्ये मी विलास गावरसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज ज्या कलाकाराविषयी आपण बोलणार आहोत ना, त्या कलाकाराला विसरणं हे अगदी अशक्य आहे. तो कायमच आपल्या लक्षात राहिलेला असा कलाकार आहे. आपल्या धडाकेबाज अशा अभिनयानं, विनोदाच्या अचूक टायमिंगनं त्याने संपूर्ण चित्रपटसृष्टी अगदी दणाणून सोडली होती. माझी खात्री आहे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल. आज आपण बोलतोय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल. लक्ष्मीकांत बेर्डे असं म्हणताना आपल्याला नेहमी आपला लक्ष्या असं म्हणावं असं वाटतं, आठवणीतला लक्ष्या. कारण हा लक्ष्या आपला आहे, तो तुमचा आमचा आहे. इतकी जवळीक या कलाकाराने आपल्या रसिकांच्या मनामध्ये निर्माण केलेली आहे. मला खूप उत्सुकता होती या कलाकाराविषयी बोलण्याची, पण नेहमीच एक असं वाटतं की कुठल्या गोष्टीची योग्य वेळ यावी लागते. बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की 26 ऑक्टोबर 1954 रोजी लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म झाला आणि डिसेंबर 2004 त्यांचा मृत्यू झाला. आणि असं असताना सुद्धा आपण अजून VIP टॉकीजमध्ये त्यांचा समावेश का केला गेला नाही, तर त्या काला उत्तर नक्कीच नाही आहे. पण एक वेळ कुठली यावी लागते. लक्ष्मीकांत बेर्डे हे आपल्यामध्येच आहेत, अजूनही ते आहेत याची जाणीव पदोपदी आपल्याला होते. दूरदर्शनचा काळ आठवतो, 80च्या दशकातला, जेव्हा सगळी मालिकांची आणि वाहिन्यांची भट्टी अशी एवढी सुरू झालेली नव्हती आणि मोजके कार्यक्रम असायचे, पण खूप दर्जेदार अशा पद्धतीचे कार्यक्रम असायचे. लक्ष्मीकांत बेर्डे आपल्याला गजरा या मालिकेमध्ये दिसलेले आहेत. गजरा म्हणजे खरंच उत्तम, विनोदी, हलक्या फुलक्या आणि खूप छान अशा प्रसंगांची एक उत्तम गुंफण होती. जशी आपण फुलं एकमेकांमध्ये गुंफून त्याचा गजरा तयार करतो, तसाच तो पद्धतीचा गजरा होता. तो विसरणं अजिबात अशक्य आहे. कारण त्यांच्यामध्ये आत्माराम बेंडे, आशा बेंडे, लक्ष्मीकांत बेर्डे, दिलीप प्रभावळकर यासारखी अशी मातब्बर मंडळी होती आणि दर्जेदार अशी निर्मिती मूल्य होती, दिग्दर्शन होतं आणि अभिनय तर सगळ्यांचा उत्तम होताच. लक्ष्मीकांत बेर्डे यांना अभिनयाची आवड ही पहिल्यापासूनच होती. कुटुंब खूप मोठं होतं, 5 जणांमध्ये ते धाकटे होते सगळ्यामध्ये. आणि आर्थिक परिस्थिती तशी बघितली तर बेताची होती, खूप जास्त अशी श्रीमंती नव्हती, पण अभिनयाचं वेड मात्र पहिल्यापासून होतं. कुटुंबाचा चरितार्थ चालावा किंवा आपलं कुटुंबासाठी काहीतरी योगदान असावं म्हणून मग लॉटरीची तिकीटं विकणं अशा पद्धतीचे पण उपक्रम काही त्यांना करावे लागले. ज्यावेळेस मुंबई मराठी साहित्य संघ ही संस्था काम करत होती, तर त्या संस्थेमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे हे एक नोकरी करत होते आणि तिथे काम करता करता त्यांना रंगमंचाची अप्रत्यक्षपणे ओळख होत होती. पण खरी कला आपण म्हणतो ना, जे गणपती आराध्य दैवत आहे, 64 कला आणि 14 विद्याचं माहेर अधिपत्य असलेलं आपलं गणपती आहे, त्याचे गणेशोत्सवातले मुंबईतले होणारे कार्यक्रम ही अनेक कलाकारांसाठी एक उत्तम व्यासपीठ असतं, खूप चांगली संधी असते. लक्ष्मीकांत बेर्डे यांना सुद्धा ही संधी मिळाली. त्या नाटकांमध्ये काम करत, त्या रंगमंचावरती वावरत त्यांनी त्यांची हौस जोपासण्याचा प्रयत्न केला. साहित्य संघामध्ये काम करत असतानाच त्यांना नाट्यक्षेत्राची ओळख व्हायला लागली, तांत्रिक बाबूंची गोष्टी कळायला लागल्या. पुढे महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा हे एक हक्काचं व्यासपीठ असतं कुठल्याही कलाकारासाठी. मग अनेक नाट्य चित्रपटसृष्टीतले आघाडीचे लेखक आज जे झालेले आहेत, तर ते कधी त्याच्यात या स्पर्धांमधून त्यांना एक उत्तम यश मिळालेलं असतं. लक्ष्मीकांत बेर्डे हे आपली हौस अभिनयाची हे या स्पर्धांमधून भागवत होते. तिथून त्यांना रंगमंचाची ओळख झाली, बक्षिसं मिळत गेली आणि आपल्या अभिनयाचं एक कसब लोकांपर्यंत त्यांना सादर करण्याची एक उत्तम संधी मिळाली. 1980 साल हे किंवा ते दशक म्हणूया आपण त्याला, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासाठी अतिशय लकी अशा पद्धतीचं ठरलं. कारण याच वर्षामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांचं पहिलं व्यावसायिक नाटक आपल्याला बघायला मिळालं, ते म्हणजे शांतेचं कार्ट चालू आहे. मला वाटतं अभिनेत्री नयनतारा यांच्याबरोबर त्यांनी काम केलं होतं आणि त्यातले बरेचसे प्रसंग अजून चपखलपणे आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. म्हणजे नयनतारा यांनी डोक्यावरती असं फूल वरती लावलेलं आहे आणि त्या विनोदाची जी पेरणी आहे तर ती ते प्रत्यक्ष बघताना त्याला आपल्याला जास्त आनंद मिळतो.
अतिशय उत्तम अशा प्रकारचे ते विनोद होते आणि तिथून लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयाला सुरुवात झाली. त्यानंतर पुरुषोत्तम बेर्डे यांनी टूर हे एक नाटक काढलं. ते नाटक म्हणण्याच्या वेळी त्याला आता फॅक्टरी असंच म्हणता येईल, कारण याच्यामध्ये जे उत्तम सगळे कलाकार आज नावारूपाला आलेले आहेत त्या सगळ्यांना टूरमध्ये काम करण्याची संधी त्या काळात मिळालेली होती. म्हणजे विजय चव्हाण असतील किंवा प्रदीप पटवर्धन असतील, प्रशांत दामले असतील, तर तसेच लक्ष्मीकांत बेर्डे हे सुद्धा होते. तर टूरमुळे त्यांना परत एकदा नवीन संधी मिळाली. त्याच दशकामध्ये 83-84च्या सुमारामध्ये लेक चालली सासरला हा एक मराठी सिनेमा येत होता. त्यामध्ये पहिल्यांदा लक्ष्मीकांत बेर्डे यांचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण झालं. त्यानंतर महेश कोठारे यांनी त्यांच्या चित्रपटांमधून लक्ष्मीकांत बेर्डे यांना संधी दिली आणि त्या संधीचं सोनं लक्ष्मीकांत बेर्डे यांनी केलंच. आपण धूमधडाका, धडाकेबाज हे सगळे असे सिनेमे बघतो ज्याच्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलेला होता लक्ष्मीकांत बेर्डे यांनी. आणि त्यामध्ये अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी प्रामुख्याने रंगली. लोकांनी ती खूप सहज स्वीकारली आणि कधी एकेरी नावाने आपण दोघांचं नाव घेणं खूप कठीण झालं. म्हणजे नुसतंच आपण अशोक सराफ म्हणत होतो तर नाही, अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे, कुठे या दोघांची जोडी ही जास्त चर्चेमध्ये होती. पुढे अभिनेते सचिन पिळगावकर निर्माते यांनी सुद्धा अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना खूप चांगल्या पद्धतीचं रोल दिले आणि साहजिकच लक्ष्मीकांत बेर्डे यांना सुद्धा अभिनयाची एक चांगली सुसंधी अशी मिळाली. लक्ष्मीकांत बेर्डे यांना निर्मात्यांचा कलाकार असंही म्हणायचे, कारण त्यांना खूप जाणीव होती. मराठी चित्रपटांचं किंवा मराठी नाटकांचं बजेट खूप कमी असतं. त्याच्यामध्ये कलाकारांना मानधन देणं किंवा कलाकारांचे पैसे हा एक खूप महत्त्वाचा भाग असतो. अशा वेळेला लक्ष्मीकांत बेर्डे हे निर्मात्यांच्या बाजूने विचार करायचे. तेवढे ते संवेदनशील होते. अवास्तव खर्च कुठे करत असतील तर ते स्वतः सांगायचे की नाही, मी काही ठिकाणी तो खर्च मी वाचवतो, आपण दुसऱ्याकडे काही वेगळी व्यवस्था करूया की जिथे तुमचा खर्च वाचेल. एका मुलाखतीत असंही सचिनजी यांनी सांगितलेलं होतं की एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते गेले होते सचिन पिळगावकर यांच्या, आणि सचिन यांनी आग्रह केला होता की कलाकारांना आपण 5 स्टारमध्ये व्यवस्था करूया. त्यावेळेस लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आग्रहाने सांगितलं होतं की त्याची अजिबात आवश्यकता नाही आहे, ते पैसे खर्च करायची गरज नाही, आपण अकोमोडेशन दुसऱ्या एखाद्या पर्यायी स्वस्त इकॉनॉमिकल अशा याच्यामध्ये करूया. इतका ते बारीक विचार करत होते. ही संवेदनशीलता ज्या कलाकाराकडे असते ना, तो कलाकार रसिक प्रेक्षकांना का नाही आवडणार, त्याची मोहिनी का नाही पडणार. पुन्हा 80च्या दशकामध्ये सूरज बर्जात्या यांनी मैंने प्यार किया नावाचा सिनेमा केला. तो आपण कसं विसरू शकतो. सलमान खान आणि भाग्यश्री. गाणी लोकप्रिय झाली, चित्रपट लोकप्रिय झाला. ग्लॅमरस मॉम या चित्रपटामुळे संपूर्ण रजतपटावरती मिळाली भारतीय चित्रपटसृष्टीला रीमा लागू. तसंच लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या बाबतीत पण झालं. त्यांचा हा पहिला सिनेमा होता. त्यानंतर मग त्यांनी बरेच हिंदी सिनेमे केले. आता ठीक आहे, हिंदी सिनेमामध्ये त्यांना थोडंसं वेगळ्या पद्धतीचा रोल मिळाला, म्हणजे कायम एक घरातला नोकर किंवा अशाच पद्धतीची भूमिका त्यांना करायला मिळाल्या. पण त्यात त्यांनी त्यांचं नाविन्य जपलं, वेगळेपण जपलं, हे खरं आहे. आता हे नाविन्य आणि वेगळेपण म्हणण्याचं कारण असं आहे की 80च्या दशकापासून त्यांनी जी विनोदी पद्धतीची भूमिका केली होती, मग ते शांतीचं कार्ट चालू असेल नाटक किंवा टूरसारखं नाटक असेल किंवा मग त्यांचे सिनेमे असतील धडाकेबाज किंवा त्यासारखे महेश कोठारेंबरोबर केलेले, या सगळ्यामध्ये विनोदी भूमिका करणारा लक्ष्मीकांत बेर्डे असं एक त्यांची इमेज तयार झालेली होती. मैंने प्यार कियामध्ये सुद्धा जो त्यांचा रोल होता तो खूप हलका फुलका रोल होता. त्याला थोडंसं हसवणं, थोडंसं मध्येच काहीतरी लोकांचं मनोरंजन करणं अशा पद्धतीचा रोल होता. पण हा रोल यापेक्षा आपण वेगळं करू शकतो, आपण गंभीर भूमिका पण तितक्याच ताकदीने करू शकतो, हे दाखवण्याची संधी मात्र त्यांना खूप कमी मिळत होती. आत्ताच हिंदी चित्रपटांचा उल्लेख केला तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे रेणुका शहाणेबरोबरचं त्यांचे काही सीन्स हे खूप गंभीर अशा पद्धतीचे आहेत. हम आपके है कौन सिनेमातले, की म्हणजे ज्यावेळेस त्यांना कळतं की गावाहून माझ्या तार आलेली आहे आणि माझ्या वहिनींची तब्येत खराब आहे आणि ते सांगतात की मला गावाला गेलं पाहिजे, तो जो पूर्ण सीन आहे तो अतिशय गंभीर सीन आहे. आणि मला असं वाटतं की संपूर्ण बघणारे जे प्रेक्षक आहेत तर त्यांचे डोळे पाणवतात.
तेवढी अभिनयाची ताकद लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याकडे नक्कीच आहे की ज्याच्यामध्ये हसता हसता डोळे ओले करण्याचं सामर्थ्य खरंच त्या कलाकारामध्ये होतं. चित्रपटसृष्टीमध्ये स्टॅम्पिंग हा सुद्धा एक भाग असतो की एकदा तुम्ही एक भूमिका केली की आणि ती चालली, मुख्य म्हणजे की लोकांच्या अपेक्षा असतात की निर्मात्यांच्या विशेषतः की अशाच भूमिका त्यांना मिळायला पाहिजेत, कारण त्यामुळे त्यांचा बिझनेस वाढतो, लोकांना ते आवडतं आणि लोकांनी आपल्याला ती सवय झालेली असते त्या कलाकाराला एखाद्या विशिष्ट याच्यामध्ये बघण्याची. तर हे जाणीवपूर्वक टाळावं म्हणून लक्ष्मीकांत बेर्डे यांनी 90च्या दशकामध्ये थोडे प्रयत्न केले की नाही मला आता विनोदी भूमिका पण करायच्यात, कारण आता त्याच भूमिका करून किंवा तशाच पद्धतीच्या भूमिका करून माझ्यातल्या कलाकाराला कुठेतरी अन्याय होतोय, माझ्यातल्या कलाकाराला वाव मिळत नाहीये, त्याला कुठेतरी उत्स्फूर्तपणे बाहेर येण्याची गरज आहे की मी हे सुद्धा करू शकतो, हे मला लोकांपर्यंत देण्याची गरज आहे. आणि म्हणून त्यांनी एक होता विदूषक यासारखा सिनेमा केला, त्याच्यामध्ये त्यांची खूप भूमिका गंभीर होती. दुर्दैवाने असं झालं की त्या चित्रपटाला व्यावसायिक यश मिळालं नाही. कदाचित लोकांनाही आपल्याला ते बघणं थोडंसं वेगळं वाटलं की खूप गंभीर आणि वेगळ्या पद्धतीची भूमिका आहे, त्यामुळे पुन्हा मग त्यांना कॉमेडीमध्येच वळावं लागलं. कॉमेडी त्यांनी बऱ्यापैकी केली आणि सिनेमा नाटक असा त्यांचा प्रवास खूप चांगला चाललेला होता. दुर्दैवाने असं झालं की 2004मध्ये त्यांना किडनीचा विकार जडला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल एक सांगावं लागेल की 80 आणि 90 अशा दोन्ही दशकांमध्ये त्यांनी जी कामगिरी केलेली आहे ती इतकी उत्कृष्ट केलेली आहे की जिथे आपल्याला जसं अशोक लक्षा यांची जोडी असं म्हणणं पडेल किंवा सचिनच्या चित्रपटांमध्ये किंवा महेश कोठारे यांच्या चित्रपटांमधून यांनी जी धमाल उडवली आहे ना, ते आपण सगळे संपूर्ण महाराष्ट्र त्याचा साक्षीदार आहोत. आणि हिंदीमध्ये पदार्पण केल्यानंतर तर त्यांचं पूर्ण बॉलिवूडमध्ये किंवा भारत देशामध्ये पूर्ण एक अभिनयाचा डंका हा गेला. त्यामुळे मला असं वाटतं की आठवणीतला लक्षा असं जर बघायचं असेल ना, तर आपल्याला अगदी लेक चालली सासरलापासून एक होता विदूषकपर्यंत किंवा शांतेचं कार्ट चालू आहे तिथपासून ते त्यांच्या वेगळ्या नाटकांपर्यंत अशा प्रकारचा प्रवास आपल्याला बघायला पाहिजे. जेमतेम 50 वर्षाचं आयुष्य होतं, पण 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये 3 दशकं लक्ष्मीकांत बेर्डे हे राजासारखं त्यांनी राज्य केलं नाट्यसृष्टीमध्ये, चित्रपटसृष्टीमध्ये. अजूनही लक्ष्मीकांत बेर्डे असं नाव काढल्याबरोबर डोळ्यात टचकन पाणी येतं, त्यांच्या कलाकृती डोळ्यासमोर उभ्या राहतात आणि त्यांचं जे योगदान आहे ते खरंच बघून मनाला आनंदही होतो आणि ते आता देहरूपात नाही आहेत याचं एक वाईटही वाटतं. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या नावाने एकांकिकांचा महोत्सव किंवा एकांकिका स्पर्धा भरवल्या जातात. जेव्हा जेव्हा विनोदाचं टायमिंग कसं असतं त्याचा विषय निघतो किंवा अभिनय कसा असावा, उत्स्फूर्त अभिनय कसा असतो, कॅमेऱ्यासमोर ॲडिशन घेऊन कलाकाराला समोरच्या कलाकाराला अडचणीत न टाकता आपण गिव्ह अँड टेक असं कलाकाराशी कसं रॅपो एस्टॅब्लिश करतो, असे काही विषय निघतात ना, त्यावेळेला लक्ष्मीकांत बेर्डे यांचं नाव आवर्जून डोळ्यापुढे येतं. धनंजय माने इथेच राहतात का हा सीन आपल्याला आठवते की कोणीतरी विसरू शकेल, तो विसरणं अगदी अशक्य आहे. शरद तळवलकर यांच्याबरोबरचा तो रात्री भूताटकीचा सीन की शरद तळवलकरांना ते घाबरवत आहेत आणि ते सेन्स सांगतायत की कसं भूत आलं होतं आणि कसं काय केलं होतं. हे एक स्टोरी टेलिंग किंवा एक सीन निर्मित करणं, व्हिज्युअलाइज करणं, डोळ्यासमोर तो प्रसंग उभा करणं, जिवंत करणं, हे कमालीचं कसब लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याकडे होतं. त्यामुळे खरंच असं वाटतं की मगाशी जसं आपण उल्लेख केला की विसरणं हे खूप अशक्य आहे. हा कायम लक्षात असा राहिलेला कलाकार आहे, कायमच आठवणीतला लक्षा असंच आपल्याला म्हणायला पाहिजे. तसंही VIP टॉकीजमध्ये आपण म्हणतोच की कलाकार देहरूपातून जरी गेला ना तरीसुद्धा त्यांच्या कलाकृतींमधून मात्र तो कायम आपल्याबरोबर असतो. लक्ष्मीकांत बेर्डे हे कायम आपल्यासोबत करत असतात. ते अजूनही आपल्यामध्ये आहेत आणि येणारी अनेक दशकं ते आपल्याबरोबरच राहणार आहेत हा विश्वास मराठी रसिकांना नक्कीच आहे. त्यांच्या कलाकृती ताज्या तव्यानं आजही आहेत. 80 दशकातली कलाकृती आज बघताना सुद्धा तितकाच आनंद वाटतो. हल्ली आपण यूट्यूबवर त्यांचे नाटकं बघू शकतो. शांतेचं कार्ट चालू आहे असंच ते बघताना आपल्याला ती परत गंमत आठवते. दुर्दैवाने त्या नाटकातलं नयनतारा त्या पण आज नाही आहेत आणि लक्ष्मीकांत बेर्डे आज देहरूपात ते पण नाही आहेत. पण तरीसुद्धा त्यांच्या अभिनयानं जे आपल्या मनामध्ये
अंतःकरणामध्ये घर केलेलं आहे ते कायम असंच राहणार आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांना VIP टॉकीजकडे व VIP टॉकीजतर्फे आपण मानाचा मुजरा करतोय.